लातूरमध्ये काय परिस्थिती बघा। लातूर शहरासह जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच पेट्रोल पंपावरचा साठा संपलाय। शहरातल्या MIDC गाव भाग, त्यानंतर औसा रोड, अंबाजोगाई रोड आणि नांदेड रोड या भागातले सर्वच पेट्रोल पंपांवरचं पेट्रोल संपलंय। संपाचा परिणाम ॲम्ब्युलन्स आणि इमर्जन्सी सुविधांना बसतोय, त्यामुळे संप लवकर मिटावा अशी प्रतिक्रिया लातूरमधले नागरिक देताना दिसत। थेट जाऊयात लातूरला, आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंडे नेमकी तिथली परिस्थिती काय सांगतायत आपल्याला। पेट्रोल आणि डिझेल हे उद्यापासून बंद होणार आहे अशी जी अफवा पसरली, त्यामुळे त्याचा जो फटका आहे तो थेट आता पेट्रोल पंपाला बसलाय। आपण जर पाहिलं तर पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे पूर्ण पेट्रोल डिझेल जे आहे ते लातूर शहरामधलं संपलेलं आहे आणि जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचं जे पेट्रोल बंद आहे असे बोर्ड लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्याचा जो फटका आहे तो वाहन चालकाला मोठ्या प्रमाणात बसत आहे। काय सांगाल की एकंदरीमध्ये आपण जर पाहिलं तर रात्री प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता पेट्रोल बंद आहे। पेट्रोल बंद असल्यामुळं शेतकऱ्यांना किंवा नोकरदारांना आपल्या कामावर जाण्यासाठी, शेतकऱ्यांना आपल्या शेतीवर जाण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत। जवळपास मी 12 पेट्रोल पंपावरती सर्च केला तर सगळीकडे एवढं प्रचंड गर्दी आहे, त्या गर्दीमुळे मी पेट्रोल भरू शकलो नाही। त्यामुळे आज सकाळी मी शहराच्या बाहेर आलेलो आहे पेट्रोल भरण्यासाठी। इथे भली मोठी रांग आहे आणि पेट्रोल पंपवाले सांगते आता पेट्रोल संपलेलं आहे। शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांचा जो संप आहे तो मिटवावा अशी यांनी मागणी केलेली आहे। वैभव बालकुंडे, जी मीडिया, लातूर।